आयुक्तांना भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ नसणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते आहे। दिल्लीमध्ये बैठक असल्यानं सपकाळ दिल्लीला रवाना झालेत। बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यामध्ये सहभागी होतील। सपकाळ यांनी राज ठाकरेंपासून अंतर राखल्याचं बघायला मिळतं, तशा चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत। निवडणूक आयुक्तांना भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा सहभाग होता, मात्र आता ते नसतील अशी माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, काँग्रेसमधला हा एक मोठा बदल म्हणावा लागेल, कारण सगळं शिष्टमंडळ काही वेळातच आता मुख्य निवडणूक आयोगांना राज्याच्या भेटणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय आता शिवालयमध्ये बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर म्हणजेच मनसेचे दोन नेते जे आहेत ते दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे देखील या शिवालयामध्ये दाखल होणार आहेत। तब्बल 21 वर्षांनंतर काँग्रेसमधला हा मुख्य बदल म्हणावा लागेल। हर्षवर्धन सपकाळे एका बैठकीच्या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ते या शिष्टमंडळामध्ये नसतील। मात्र काँग्रेसच्या वतीनं खासदार वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्याही अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोन्ही प्रतिनिधी काँग्रेसच्या वतीनं असणार आहेत आणि उर्वरित नेते मग शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत त्याचबरोबर राज ठाकरे हे सगळे नेते या शिष्टमंडळामध्ये असतील। 11:15 वाजता या शिवालयामध्ये ते सगळे नेते येतील आणि इथं येऊन एक छोटेखानी त्यांची बैठक होईल आणि 12:15 वाजता ते इथून काही अंतरावर असलेल्या राज्य निवडणूक आयुक्ताच्या कार्यालयामध्ये जातील, मंत्रालयामध्ये। त्या ठिकाणी 12:30 वाजता ही बैठक आहे, त्याचबरोबर त्यांना निवेदन देण्यात येईल, चर्चा देखील होईल आणि मग 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल। एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यातच आता लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर संशयाच्या फेऱ्यात खरं तर निवडणूक आयोग हा सापडलेला होता। त्यानुसार आज हे शिष्टमंडळ भेटतंय, त्यामुळे त्याला महत्त्व आहे। मात्र काँग्रेसच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळ हे कालपर्यंत हजर राहतील असं सांगितलं जात होतं, मात्र ते आता एका बैठकीच्या निमित्तानं गेलेले आहेत, त्यामुळे याला राजकीय किनार नक्कीच नाही असं म्हणता येईल। बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे मात्र काँग्रेसच्या वतीनं आजच्या या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत। गौरी, नक्कीच संदीप, असं सोबत राहा आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। अतुलजी, महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। खरं तर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हे जाणार होते, मात्र ते उपस्थित नसतील अशी माहिती सध्या समोर येते। काय नेमकं कारण आहे खरं? दिल्लीला जाणार आहे, ते जाणारच नव्हते पहिली गोष्ट तर। आणि त्यांच्या काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत, आमचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमच्या वर्षाताई गायकवाड, हे दोन लोक जे आहेत ते काँग्रेसकडून तिथे उपस्थित राहणार आहे। बातमी चुकीची आहे, त्यांना दिल्लीला जायचं असल्यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाही आहेत। दुसरी गोष्ट, हा मुद्दा आमचाच आहे, हा मुद्दा राहुल गांधींनी उचललेला आहे आणि हा मुद्दा सर्व पक्षांनी तिथे गेलं पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा गेलं पाहिजे इलेक्शन कमिशनकडे की अशा पद्धतीनं फ्रॉड करू नका हे म्हणायला। सगळ्यांनी गेलं पाहिजे, कारण की शेवटी हा निवडणुकीचा प्रश्न आहे आणि लोकांनी ज्यांना मतदान केलं तेच निवडून आले पाहिजे असा प्रश्न आहे हा। तर निवडणूक आयोगामध्ये सुधार पाहिजे नसेल आणि निवडणूक आयोगाने जे काही गडबडी केलेले आहे त्या जर दूर करायचं असेल तर सगळ्यांनी एकजूट यायला पाहिजे। जे येणार नाही त्याच्यावरून ते स्पष्ट होईल की त्यांना ते हवं आहे किंवा त्यांच्यामध्ये हात आहे। मात्र अतुलजी, या शिष्टमंडळामध्ये मनसेची एंट्री म्हणजेच राज ठाकरे यांची एंट्री झाल्यानं सपकाळ नाराज आहे अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आहे। हा मुद्दा निवडणुकीचा आहे, याच्याशी अलायन्सचा किंवा काही प्रश्न नाही आहे। ज्याला असं वाटतं की निवडणुका पारदर्शकतेने झाल्या पाहिजे, ज्याला असं वाटतं की लोकांनी ज्यांना मतदान केलं तेच निवडून आले पाहिजे, ते लोक येतील। जे येणार नाही ते याचा अर्थ मिळून मिसळून आहे, तर त्याने नुकसान केलेलं आहे। बरं, नक्कीच सोबत आहेत ते निवडणूक आयोगाच्या, स्पष्टपणे समोर येईल। बरं अतुलजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। निवडणूक आयुक्तांना भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ नसतील अशी मोठी अपडेट सध्या समोर येते। त्यामुळे सपकाळ यांनी राज ठाकरेंपासून अंतर राखलंय का अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। पुन्हा एकदा मी संदीप यांच्याकडे जाते। संदीप, आपण बघू शकतोय महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल, काय नेमके राजकीय पडसाद सध्या उमटतायत? नाही, खरं तर ज्यावेळेला काल संजय राऊत खासदार जे आहेत शिवसेनेचे, त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की राज ठाकरे यांनाच काँग्रेससोबत हवी आहे आणि त्यानंतर त्यांनी खरं तर यू टर्न घेतलेला होता। त्याबद्दल मनसे असेल किंवा काँग्रेस असेल दोन्ही पक्षांमध्ये याची चर्चा झाली होती।
नाराजीचा सूर देखील पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ हे हजर राहतात की नाही याबाबत एक साशंकता होती. पण ती जसं आता अतुल लोंढे यांनी सांगितलं त्याप्रमाणे दिल्लीत नियोजित बैठक असल्यामुळं ते दिल्लीला रवाना होत आहेत आज दुपारी. त्यामुळं ते या शिष्टमंडळात नसल्याचं अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रतिनिधी नाहीत असं नाही, 2 प्रतिनिधी असणार आहेत, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड. आणि जसं अतुल लोंढे यांनी सांगितलं त्याप्रमाणे काँग्रेसनंच खरं तर हा मुद्दा पहिल्यांदा उचललेला होता. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांनी वारंवार निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत अगदी महाराष्ट्रातली देखील आकडेवारी दिलेली होती. आज देखील खासदार संजय राऊत यांनी बोलताना जिथं म्हणजे नाशिकसारख्या ठिकाणी कशा पद्धतीनं मतदारांची अचानक आकडेवारी वाढली अशी उदाहरणं देत आम्ही निवडणूक आयोगाला भेटतोय असं सांगितलं आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते हे विरोधातले हे सगळे एकत्र आज असणार आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ नसले तरी बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे दोघंजण काँग्रेसच्या वतीने या शिष्टमंडळात असतील. साधारणतः एक पाऊण तासानंतर ते सगळेजण या शिवालयामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाकडे जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत, राज्याचे निवडणूक आयुक्त जे आहेत चोखलिंगम त्यांची भेट घेतील. नक्कीच संदीप, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.